मंडळी, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? चला तर आज एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करून व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आज थोडं ढगाळ वातावरण होतं आणि असं धुकं दिसत होतं. पहा मी झूम करून दाखवते थोडा कॅमेरा तुम्हाला. हे बघा, असं धुकं होतं आणि आज खूप भांड्यांचा राडा होता माझ्या मागे. स्वयंपाक झाला, भांडे आवरले, मग घरातही घाण होती, सगळं आवरायचं होतं. तर आज खूप आभ्र होतं आणि त्याच्याने खूप अंग दुखतं. बाहेरही खूप ऊनही नव्हतं आणि वेगळंच वातावरण होतं पावसाच्या सारखं. तर मी आवरायचा प्रयत्न करत होती लवकर की लवकर व्हावं, पण उमजतच नव्हतं घरात. आज एवढा पसारा होता घरात. अरे मागच्या घरचं आवरलं, त्या दिवशी दाखवलं तुम्हाला. परत एवढी घाण असते ना घरामध्ये, काय करावं तेच कळत नाही. दिवस न दिवस जाता कामावर होता आणि कांद्यांना पाहून मला अजून जास्त संताप होतो. चला, बाकीचे कांदे फेकले गेले, बाकीचे आहेत. पाहू आता कांद्यांचं काय करावं. तेच ते आता भांडे पाहू शकता तुम्ही. एवढा राडा पडलेला आहे, पूर्ण किचन भरलेलं आहे माझं भांड्यांचं. एवढं मला भांडे घासायचे. एवढे भांडे घासल्यानंतर मग अजून जेवणाचे भांडे निघतील. हे फक्त स्वयंपाकचे भांडे होते आणि मला हे सगळं आवरायचं होतं. म्हटलं तरी पण मी व्हिडिओ काढत राहते. चला तर आपण मागच्या घरात आलेली मी. हे पाहू शकता तुम्ही. हे सगळं आवरावर झाल्यानंतर मी भांडे घासल्यानंतर थोड्या वेळाने परत जेवणाचे भांडे तयार झाले आणि जे वेगवेगळे 2 टब भांडे होते ते मी धुवून साईडला ठेवले आणि परत किचनवर जशी होती तशीच घाण तयार झाली अजून. असं म्हटलं पाहू आता. तर मी भाजीवाला आलेलो होता. मस्त मेथीची भाजी आणि कोथिंबीरची जुडी घेतली. पाहू शकता इतकी छान होती, हिरवीगार. हिवाळा चालू झाला आणि मेथीची भाजी आणि कोथिंबीर, पालक येणार नाही असं होणारच नाही. हिरवा भाजीपाला तर येतोच आणि त्याला सोन्यात आपला 2 तास जातो. मग बसून आपल्याला काय काम असतं, नुसतं बसायचं आणि सोत बसायचं. तर मी पण तेच करत होती. 2 तास भाजी निसल्यानंतर थोडा वेळ मग चिनूचा अभ्यास घेतला. अभ्यास घेत भाजी निसत होती मी आणि त्याच्यात गट्टूची किरकिर वेगळी चालते अजून. तोही भाजी सोयाला बसतो आमच्यासोबत. तर हे मी सांगितलं होतं की हे मी दाखवणार आहे तुम्हाला. हे मी सगळं घरीच तयार केलेलं आहे. तर हे पेपरपासून तयार केलेलं आहे मी. पेपर असतात आणि पेपरला मी दाखवेल मी तुम्हाला. हा व्हिडिओही करून दाखवेल की कसं बनवलेलं आहे असं. पण हे सगळं मी घरीच तयार करते आणि मला आवडतं हे सगळं करायला. मला पहिलेपासूनच खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची. तर हे 2 बनवले होते आणि हे दरवाजाचे तोरण आहेत. हे पण पेपरपासून बनवले मी. असे सुंदर छान 2 साईडला लावू शकतो आपण आजूबाजूला. असे सुंदर तोरण तयार केले मी. तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला आवडले का नाही. हे सगळं मीच घरच्या घरी तयार केलं. हे पाहू शकता. हे सगळे पेपरपासून तयार करून त्याला कलर करून काच वगैरे लावून मी असं व्यवस्थित तोरण तयार केलेलं आहे. त्याच्यात मणी टाकलेले. हे बांगड्यांपासून तयार केलेलं आहे मी. लोकर आणि बांगडींपासून तयार केले. आपल्या जुन्या बांगड्या असतात त्याचं. हे पण पेपरचं आहे आणि हे पण बांगडींचं आहे आणि लोकरचं आहे. तर या कपचं मी काहीतरी करणार आहे, तेही दाखवणार आहे तुम्हाला. आणि हे आपल्या खायच्या प्लेट असतात, कागदी प्लेट म्हणतो आपण त्यांना. त्याच्यापासूनही फ्लावर तयार करायचं आहे मला. हेही करून ठेवलेलं आहे मी, पण अजूनही त्याचं मुहूर्त लागत नाही की मला करायचं काय नेमकं त्याचं. तर हे पण जे बनवेल ना मी नक्की तुम्हाला दाखवेल की याचं मी काय बनवलं आहे. तर ह्या अशा टाकाऊ गोष्टीपासून मला टिकाऊ वस्तू करायला खूप आवडतात, शोपीस. तर मी काही ना काही करतच राहते. मला आवडतं काही पण करायला. हे पाहू शकता. असे एक लहान प्लेट होती त्याचे लहान फुलं झाले आणि एक मोठी प्लेट होती त्याचेही मोठे फुलं झाले. खूप सुंदर असे फुलं झाले होते तयार. तर ते मला तुम्हाला दाखवायचे वाटले म्हणून मी करून ठेवलेला होता. व्हिडिओ पण टाकायची आठवणच नव्हती कधीची. तर मी हे जे बनवलं आहे ते मागे लावलेलेच आहे. माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असतील तुम्हाला की जे मी तयार केलं आहे ते आहे असं. याचंही तयार करून मी लवकरच दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.